आत्या बहिणीने माझी ओटी भरली, कारण लग्नानंतरनं मी आणि तिचं घर घेतल्यानंतरनं मी पहिल्यांदाच त्यांच्या घरी गेले होते. तर तिथे आम्ही बराच वेळ थांबलो. त्यानंतरनं गेलो घरी. घरी गेल्यानंतरनं आम्हाला छान असं रेडी व्हायचं होतं, कारण आज होता आमच्या दादाचा बड्डे आणि बड्डेसाठी आम्हाला जायचं होतं दादाच्याच हॉटेलला. कारण आमच्या दादाचं कल्याणमध्ये 2 हॉटेल आहे, तर त्यातल्या एका हॉटेलला दादाचं सेलिब्रेशन होतं. तर आम्ही सगळेजण असं छान असं रेडी होऊन गेलो. मी जाताना साडी वेअर केली होती, कारण मी येताना सगळ्या साड्याच घेऊन आले होते आणि म्हणून मग मी साडी वेअर केली आणि मला छानही दिसत होती. हो ना, कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही पोहोचलो लोकेशनला, म्हणजे दादाच्या हॉटेलला. तर तिकडे बऱ्यापैकी तयारी झालेली होती आणि बऱ्यापैकी लोक आलेले होते, म्हणजे पाहुणे आलेले होते आणि हे सगळेजण गावावरनं आलेले होते, म्हणजे आमच्या जाचकवाडीवरनं आलेले होते. आणि खरं सांगू का, आमचा दादा जो आहे ना, तो एवढ्या वर्षातून पहिल्यांदा बड्डे सेलिब्रेट म्हणजे असं एवढ्या सगळ्या लोकांमध्ये, कारण तो प्रत्येक वर्षी त्याच्या बड्डेच्या टायमिंगला तो बाहेर असतो, म्हणजे बाहेर देशात फिरायला वगैरे किंवा बाहेरच्या लोकेशनला फिरत असायचा. पण यावर्षी त्याने स्वतः कल्याणमध्ये थांबून खूप मोठा बड्डे सेलिब्रेट केला आणि सगळ्या बायकांनी, म्हणजे आमच्या ज्या घरातल्या लेडीज होत्या त्यांनी सगळ्यांनी दादाला ओवाळून घेतलं. त्यानंतरनं केक कट केले आणि खरं सांगू, केकसुद्धा एवढे आले होते ना. खरंच दादांनी जे माणसं कमवलेत ना, प्रत्येक दादाच्या कार्यक्रमात असेल ना, ते दिसून येतं की दादाने आत्तापर्यंत किती माणसं कमवलेत. काही काही लोक पैसाच कमवतात, पण आमच्या दादाने खरंच तोला मोलाचे माणसं कमवलेले आहेत आणि ते त्याच्या प्रत्येक परिस्थितीत उभे असतात. कुठल्याही म्हणजे कसाही त्याच्यावर काळ असू दे, ते प्रत्येक वेळी ते माणसं सोबत असतात. असे माणसं दादाने एवढ्या आयुष्यात त्यांनी कमवलेत आणि त्याचा आम्हाला खूप जास्त प्राऊड फील होतं की तो दादा आमचा आहे, म्हणजे आमच्या 5 बहिणींचा तो दादा आहे.